आपल्यासोबत आहे शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत। लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे, प्रचारात आता रंग भरणार आहे, त्या दृष्टीने आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत। मला सांगा, ही लोकसभेची निवडणूक 2019 ला पार पडत आहे। 2009 ला शिवसेनेचे गजानन बाबर हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। 2014 ला श्रीरंग बारणे हे सुद्धा 5,12,000 मतांनी चांगल्या मतदानाने निवडून आलेले आहेत। मग हॅट्रिक मारणार असं वाटतं? प्रश्नच नाही, आम्ही हॅट्रिक मारणार। कारण काय, बाबर साहेब होते तेव्हा टायमाला सुद्धा आम्ही निवडून आलो। आजही आम्ही बारणे साहेब आता आहेत तेही निवडून आले, आणि आता येणारी परवाची इलेक्शन त्याच्यामध्ये आम्ही हॅट्रिक मारणार। प्रचाराची रणनीती काय असेल? मग कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाल? प्रचाराची रणनीती आमची आहे की जे लोकांचे जे लागणारे प्रश्न आहेत, आज परवाच आम्ही गेल्या महिन्यापूर्वी पहिला प्रश्न, मी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर लोकांचा पाण्याचा प्रश्न होता, ते आम्ही मार्गी लावण्यासाठी ताबडतोब महापालिकेवर पहिला मोर्चा काढला। आणि लोकांना महापालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी लोकांना नोकऱ्या पाहिजेत, त्या नोकऱ्यांसाठी आयुक्तांबरोबर चर्चा करून स्थानिक लेवलवर जे गोरगरीब आहेत, ज्यांचे नवरे वारलेले आहेत, काही गरीब लोक आहेत, अशांना नोकऱ्या नाही, म्हणून आज 2,000 कर्मचारी महापालिका भरणार होते। त्याच्यातनं आम्ही सांगितलं की आमचे 2,000 आमचे 500 लोक घ्या, आणि मान्य केलं। मग प्रचाराची रणनीती आणि मोर्चेबंदी कशी असेल? प्रचाराची रणनीती आमची, आम्ही प्रत्येक गाव वाईज, प्रत्येक विभाग वाईज आमचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शाखा प्रमुखांपासून गट प्रमुखांपासून आमची बांधणी चालू, आणि त्यांच्याकडून आमची घरोघरी जाऊन त्यांना विनंती करणार, सांगणार की आपला उमेदवार, आज त्यांनी प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये लोकांसाठी जेवढी निधी वापरली, ती निधी प्रत्येक ठिकठिकाणी, स्मशानभूमी असो, पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो, अशा गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, आणि ते समक्ष आहेत। बारणे हे युतीचे उमेदवार आहेत, म्हणजे शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे अधिकृत उमेदवार आहेत। मग या तिन्ही पक्षांमध्ये संवाद साधण्यासाठी कशी योजना आहे? आमच्या भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि शिवसेना आमचे हा युतीचं उमेदवार आहेत, आणि उद्धव साहेबांनी आदेश दिले आम्हाला, आपली युती झालेली आहे, आणि ती युती होऊन आपल्याला मोदी पंतप्रधान व्हावे, याच्याकरता आमचं तिघांचं एकमत आहे। नेमकी निवडणुकीचा नेमकी गनिमी कावा काय असेल सांगू शकाल? गनिमी कावा ते वरिष्ठ ठरवतात, पण आपण पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेले आहात। होय, 5 वर्ष बारणे साहेबांनी काम केलं, पण काही प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत, पण काही जे प्रश्न आहेत ते अजूनही सुटलेले नाहीत। पनवेलला पासपोर्ट कार्यालय झालेला नाही, उरणचे अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत, मग तळोजा एमआयडीसी असेल, तुर्भा एमआयडीसी असेल, महाड एमआयडीसी असेल, अनेकांना रोजगार मिळालेले नाही, त्याबाबत काय सांगाल? पनवेलचं पासपोर्ट कार्यालयाचा प्रश्न मिटलेला आहे, आणि पनवेलचं जे पासपोर्ट कार्यालय आहे त्याचे ऑर्डर पण झालेली आहे, ते काही दिवस थोड्या दिवसांनी चालू होईल। आणि उरणचा जो प्रश्न आहे, JNPTचा वगैरे प्रश्न आहे, आता विमानतळाचा प्रश्न आहे, आता विमानतळाच्या वर सिडकोच्या एमडी वर आमची मिटिंग झालेली आहे, खासदार बारणे साहेबांनी मिटिंग घेतली होती, आमदार प्रशांत ठाकूर पण होते, आणि त्यांनी मान्य केलं की प्रत्येक गावची स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत
अशा लोकांना आपण कामाला लावू. वाराणे साहेब आता जर निवडून आले हं. आणि सत्ता जर भाजपची देशामध्ये येते, तर पुढची तुमची विकासाची दिशा कशी असेल? कोणत्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य द्याल? म्हणजे एक तुम्ही जुने शिवसैनिक आहात, एक अनुभवी तुम्ही नेते आहात, तर त्याचा फायदा आणि पक्षाची ताकद याचा वापर या भागामध्ये मतदारांसाठी, नागरिकांसाठी कितपत होईल? कशी दिशा असेल? नाही, त्याचा फायदा आम्हाला नागरिकांसाठी चांगला होईल. कारण बारणे साहेबांनी आतापर्यंत 5 वर्ष काढली. त्या 5 वर्षामध्ये 5 वेळा संसद रत्न झाले. कारण त्यांनी जवळजवळ सर्वात जास्त प्रश्न संसदमध्ये मांडलेले आहे. आणि त्याच्या मार्फत आज बरेचशी कामं लोकांची मार्गी लागलेली आहेत. आणि त्याच्यामुळं आता सुद्धा खासदार झाल्यानंतर पुढचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा ते करणार आणि त्याची आम्हाला शाश्वती आहे. तुमच्या डोक्यामध्ये कोणते असे आहेत की हे या भागामध्ये करता येतील? कारण तुमचा जो आता जे तुमचं कार्यालय आहे त्याच्या पट्ट्यामध्ये फार मोठी डेव्हलपमेंट होत आहे आणि फार मोठ्या वेगवेगळ्या प्रकारची विकासाच्या संधी आहेत. काय सांगाल? नाही, माझ्या ज्या कार्यालयामध्ये म्हणजे ह्या विभागामध्ये प्रश्न जेवढे स्थानिक पातळीवर ज्या लोकांना रोजगार, धंदे, जे काही गोरगरीब आहेत अशा लोकांना शहरं झाली आपले, त्या शहरामध्ये बसण्यासाठी जागा नाहीत. काही भाजीवाले असतील, फेरीवाले आहेत आपले आणि काही स्थानिक लोक आहेत. हा प्रश्न स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही घेतलेला आहे. आणि आता सुद्धा आम्ही 12.5% प्रश्न जमिनी ज्यांच्या सिडकोने घेतलेले आहेत असे लोकांचे पेमेंट ज्या सिडकोकडे आज थांबलेलं आहे त्याचा सुद्धा प्रश्न एमडी कडे मानून ते पेमेंट चालू पण झालेलं आहे. आणि आता जे 12.5% जे प्लॉट आहेत त्या संदर्भात गरजेपोटी लोकांनी बांधलेली घर आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आम्ही एमडी साहेबांबरोबर मांडलेला आहे. का त्यांनी ते सुद्धा सांगितलंय की लोकांचा जो प्रश्न आहे म्हणजे गरजेपोटी बांधलेली घरे आपण तोडू देणार नाही हे आपल्याला सांगायचं. ते तोडू देणार नाही आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. कारण तुम्ही ज्या टायमाला आज गावठाण विस्तार 40 वर्ष होऊन गेली, तुमचा गावठाण विस्तार झालेला नाही आणि गावठाण विस्तार न होताना तुम्ही डायरेक्ट सिडकोने त्यांना प्लॉट दिले. पण हा गावठाण विस्तार 3 वर्षांनी 4 वर्षांनी गव्हर्नमेंट कडनं होत असतो, कलेक्टर कडनं, पण ते झालेलं नाही. पण आता त्यांनी मान्य केलं की आता आमची माणसं त्या कामाला लागलेली आहेत आणि त्या गावठाण विस्तारामध्ये गावठाण जी एरिया आहे जे 200 मीटरच्या प्रमाणे ते त्यांनी कलेक्टरने मान्य केलेलं आहे. आम्हाला मान्य केलेलं आहे म्हणजे ते पूर्णत्वाला जाईल नाही आणि त्याला आम्ही तोडणार नाही. सिडकोने एमडीने मान्य केलं की आम्ही तोडणार नाही. बारणे हे युतीचे उमेदवार आहेत, शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही आश्वासने दिली होती 2014ला, म्हणजे 15 लाख खात्यावर जातील, 2 करोड नोकऱ्या उपलब्ध केल्या जातील प्रत्येक वर्षाला, राम मंदिराचा विषय असेल, अशी काही जी आश्वासनं आहेत ती पूर्तता झाली नाही त्यांची. त्यांचा फटका तुमच्या उमेदवाराला पडेल असं वाटतं? नाही पडणार. कारण आमचे जे साहेबांनी जे मुद्दे मांडले होते ते सर्व मुद्दे बरेचसे कामं झालेले आहेत आणि जे वरिष्ठ पातळीवरचे जे निर्णय आहेत ते आपले उद्धव साहेब घेत आहेत. भाजप आणि शिवसेना याच्यामध्ये वरच्या लेवलचा प्रश्न आहे की 4.5 वर्षामध्ये भाजप आणि शिवसेनेचं सूत काय जुळलं नाही आणि आता युती होऊन तुम्ही एकत्र लढता आहात. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही तशी परिस्थिती आहे का की काही युतीचा धर्म पाळला जाईल? 100% पाळला जाईल, 100% पाळला जाईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्ष ही आघाडी आहे आणि त्यांचा अधिकृत उमेदवार आहे पार्थ पवार. कसे पाहता या उमेदवारांकडे आपण? काय शेका पक्ष असू द्या किंवा काँग्रेसवाले असू द्या, जर शेका पक्षवाल्यांनी सांगितलंय जर तुम्ही जर यांना जर सपोर्ट करता तर काँग्रेसवाले सपोर्ट करणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे इथं मुळात शेका पक्ष होता तो आता फार कमी झालेला आहे. कारण शेका पक्षाचे कार्यकर्ते बीजेपी आणि
शिवसेनेमध्ये बरेच लोकांनी प्रवेश केला आणि ग्रामीण भागामध्ये ताकद त्यांची दिसते आता. नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आणि पार्थ पवार म्हणून लोक सपोर्ट करणार. मग ही निवडणूक जिंकण्यासाठी आणि सत्तेत भाजप येण्यासाठी कशी ताकद लावणार आहात आणि काय मतदारांना आव्हान कराल तुम्ही? ही निवडणूक जिंकण्यासाठी बीजेपी, RPI, शिवसेना आम्ही एक दिलाने एक निष्ठेने काम करणार आणि आमचे उमेदवार आम्ही निवडून आणणार. नागरिकांना काय आव्हान करा, मतदारांना काय आव्हान करा, काय आश्वासन देणार? नागरिकांना माहिती आहे की आतापर्यंत आपल्या खासदारांनी किती कामं केली आणि शिवसेना किती कामं करते. नागरिकांपर्यंत आज लहान थरापासून मोठ्या थरापर्यंत, इव्हन शाळेतल्या लहान मुलांना ऍडमिशन पासून तर लोकांच्या जे गरजेचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी शिवसेना पुढे आहे. मतदार तुम्हाला साथ देतील हे कशावरून सांगू शकता तुम्ही? आम्हाला खात्री आहे